देशभरात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा झाला आणि महाराष्ट्रातील 5व्या टप्प्यातील मतदान आणि शेवटचं मतदान देखील पार पडलेलं आहे आणि ठाण्यातील चंदनवाडी परिसरामध्ये अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते लागलेले पाहायला मिळत आहेत। देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक झाले इलेक्शन, जपा रिलेशन म्हणजे या संपूर्ण निवडणुकीमध्ये जे काही आरोप प्रत्यारोपाचं राजकारण झालं, खालच्या पातळीवरून टीका टिप्पणी नेत्यांनी एकमेकांवरती केली, कार्यकर्त्यांमधली भांडणं आणि या सगळ्यांमध्ये आता इलेक्शन झालेलं आहे, रिलेशन जपा अशा आशयाचा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे। आणि आपल्यासोबत ज्यांनी हा बॅनर लावला असे समाजसेवक महेशजी कदम आहेत। सर, बॅनर लावलेला आहे, काय नेमकं या बॅनर मधून संदेश आपल्याला द्यायचा आहे? बघा, गेली महिनाभर या देशात लोकशाहीचे म्हणजे सर्वात मोठा उत्सव गणला जातो ते सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या। आज आपल्या महाराष्ट्रातला 5वा टप्पा पूर्ण झाला। या 5व्या टप्प्यामध्ये 13 मतदारसंघामध्ये आता मतदान पूर्ण झालंय। 6 वाजता मतपेट्या बंद झाल्या। ज्यांनी ज्यांनी मतदानाचा हक्क बजावला त्यांचं आम्ही ठाणेकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो। पण आपल्याला जे बॅनर दिसतोय ह्याचं मूळ कारण असं आहे की गेली महिनाभर, एक महिना प्रत्येक घराघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विभिन्नची मतं तयार झाली होती। म्हणजे एक भाऊ ह्या पक्षाचा, दुसरा भाऊ त्या पक्षाचा, एक महिला ह्या पक्षाच्या कार्यकर्ती आहेत, अशा अमाप गोष्टी चालू होत्या। पण ठाणेकरांकडून एक वेगळा संदेश देण्यात यावा म्हणून आम्ही आज गेली 4 दिवसापासून ह्या बॅनरची तयारी करत होतो। ठाणे हे सुसंस्कृत शहर आहे आणि ह्या सुसंस्कृत शहरामध्ये आज ठाणे जिल्ह्यामध्ये 27 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। मला वाटतं 55-50% मतदान झालं। अजूनही मतदानाच्या बाबतीत लोकांना जनजागृती पाहिजे तशी नाहीये। अजूनही काही लोक मतदानाचं गांभीर्य ओळखत नाहीयेत। असो, यापुढे असं गोष्टी घडू नये म्हणून प्रशासनाने चांगल्या प्रकारे व्यवस्था करावी। पण आम्हाला या एक गोष्ट निदर्शनास बघायला मिळाली की जो तो महिनाभर आपापल्या परीने आपापल्या नेत्यांचं, आपापल्या पक्षाचं प्रचार प्रसार करत होते। कुठेही गालबोट लागलं नाही, कुठेही गालबोट लागू नये। निदान चंदनवाडी पुरतं जर आम्ही विचार केला तर कुठेही कोणामध्ये संघर्ष झाला नाही आणि हाच संघर्ष भविष्यातही होऊ नये। आणि जो पायंडा चंदनवाडीने पाळलाय, जो पायंडा चंदनवाडीच्या लोकांनी आखलाय, तो ठाण्यानी आणि ठाण्यानी महाराष्ट्रातून सगळ्या स्तरावर त्या पायंडा पाडण्यात यावा की निवडणुकी ही 6 वाजेपर्यंत असतात। मग खासदारकीचा असो, आमदारकीचा असो, स्थानिक स्वराज्य संस्थेचा असो, 6 नंतर आपलं नातं आणि आपली मैत्री पुन्हा एकदा कायमस्वरूपी टिकून ठेवा, हाच आम्हाला मेसेज द्यायचा होता। नक्कीच आपण जर पाहिलं तर या बॅनर वरती 2 वाक्य जी आहेत ती महत्वाची आहेत। निवडणूक संपली, आता मैत्रीच्या पक्षात या, कारण गेल्या 1 महिन्यापासून मित्रांसोबत बंडखोरी झाली होती। आता मित्रांशी आघाडी युती करा, हेच आपले मैत्रीचं राजकारण होय। त्यामुळे जे काही गेल्या महिन्याभरापासून रणधुमाळी जी काही सुरू होती, या रणधुमाळीच्या माध्यमातून जे सख्खे मित्र होते ते वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे वैरी झालेले होते, ते आता निवडणूक संपल्यानंतर एकत्र या अशा आशयाचा बॅनर जो आहे तो ठाण्यामध्ये लागलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट